माझी शाळा ही सुरगाणा तालुक्यातील एक आदर्श शाळा आहे। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेदिगर। तर पहिले तर शाळेत पोहोचलो आणि शिक्षकांनी मुलांना साफसफाई करायला लावली। तर मुलांची साफसफाई झाली आणि त्याच्यानंतर प्रार्थनेला बसवले। तर प्रार्थना एकदम सुंदर प्रकारे झाली, जशी पहिले होतो ते जणू मला जुनी आठवणच आली। त्याच्यानंतर पालवी सरांनी थोडीशी माहिती दिली आणि नंतर पोरांना वर्गात बसायला लावले। त्याच्यानंतर वर्गात पोहोचलो तर वर्गात एकदम शांतता होती आणि आमचं स्वागत पण खूप सुंदर प्रकारे 3 टाळ्यांनी केलं। त्याच्यानंतर दुपारी जे जेवण देताना ते आम्ही बघायला गेलो, त्याची स्वच्छता बघितली। दुपारचे जेवण बनवणारे धवळाबाई आणि चंद्राबाई या होत्या आणि त्याच्यानंतर आम्ही किचनची साफसफाई बघितली। तर योगायोगासा की आज आरोग्य तपासणी पण होती आणि त्याच्यानंतर आम्ही पाण्याची सोय वगैरे बघितली। दुपारची वेळ झाली होती। त्याच्यानंतर सर्व पोरांना एकत्र बसवलं आणि जेवण वाढायला सुरुवात केली। मस्त प्रकारे सर्वांना जेवण वगैरे वाढून दिलं आणि त्याच्यानंतर बाकीचे जेवायला बसल्यानंतर संध्याकाळी पोरांना खेळायला काढला आणि खेळाची प्रॅक्टिस होते। पुढे शाळेच्या स्पर्धा पण येत होत्या। तर व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही मुलांनी हे बघा, हे आवारामध्ये सगळे हे पिशव्या काही कचरा पडलेला आहे ना, तो साफसफाई करून घ्यायची, उचलायची, गोळा करून ठेवायची। तिथं आपल्या कचरा कुंडीत त्या ठिकाणी नेऊन टाकायचा। हा, चला उठा। इकडं मुलं आणि मुली जे आहेत ना, मुलींनी हे बघा इकडं पडलेले आहेत पानं, काही पटकन उचलून घ्यायचं। फक्त 5 मिनिटात सफाई आपली। हा, एक साथ सावधान, एक साथ ऊंची आवाज में राष्ट्रीय गीत शुरू करेंगे। शुरू कर। जन गण मन अधिनायक जय हो भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंगा। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे। गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। एक साथ प्रतिज्ञा के लिए तैयार। सरळ उभं राहायचं, समोर असं सरळ हात, तिकडचा हात असं, खाली हात सरळ। हा, तू शांत रहे। एक साथ ऊंची आवाज में प्रतिज्ञा शुरू करेंगे। शुरू कर। भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत। माझ्या देशावर माझे प्रेम आहे। माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे। त्या परंपरांचा पायीक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन। मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवी आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन। माझा देश आणि माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे। त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी
यातच माझे सौख्य सामावले आहे. जय हिंद. सुरू. हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. सारे संपुरे एक निष्ठा एक आशा एक अंगी रंगुरे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. सरळ ताठ बसायचं. डोळे लावून घ्या. पसायदान के लिए तैयार. एक साथ पसायदान शुरू करेंगे. शुरू कर. विश्वात्मके देवे येने वाग्यज्ञे तोषोनी मजे भूता. गिरणा नदी गिरणा परिसरात गिरजादेवी मातेच्या ह्या गिरणा नदीच्या उगम स्थानाचं हे गाव शिंदेदिगर आणि येथील आपली ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेदिगर. या शाळेमध्ये इयत्ता पहिलीपासून तर 8वी पर्यंतचे वर्ग आहेत आणि या वर्गामध्ये खूप असे आपले हे मुलं मुली. आजूबाजूचे पायरपाडा गाव आहे. शिंद्याचे दोन्ही पाडे आहेत. समोरचं खडकी वांजोळपाडा त्याच्यानंतर रोटी गाळपाडा हरणटेकडीच्या मळ्यातले असे मुलं आपल्याकडे शिकायला येतात. आणि या आपल्या शिंदे शाळेचं केंद्र मोहपाडा आहे आणि आपल्या ह्या केंद्रात म्हणजे बीट बोरगाव आपला तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक म्हणजे आपल्या बोरगाव बीटात येणारी हे शाळा शिंदेदिगर. या ठिकाणी आज रोजी आपले 87 मुलं आणि 72 मुली असे 159 मुलं आपले शिकण्यासाठी इथं येतात. म्हणजे खरं सांगितलं तर एवढ्या परिसरात फार अगोदरपासून म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीपासून ही शाळा आहे आणि या शाळेचं जरी गावामधची जागा बदलली पण इथं शिकणारे सर्व तुम्ही मुलं ह्या परिसरातील खूप सारे असे मुलं शिकून पुढे गेलेत. या गावाची जी प्रगती झाली त्या प्रगतीमध्ये या शाळेचाही कुठेतरी हातभार आहे. बरेचसे नोकरीला लागले किंवा जे आज सुधारित शेती करतात ते इथूनच ज्ञान घेऊन आणि त्यांनी त्या शेतीमध्ये स्वतःची प्रगती केली. कुठेतरी आपली शाळा म्हणजे फार पूर्वीपासून आता इथं आपल्या समोर बागुल सर उभे आहेत ते ह्याच शाळेचे विद्यार्थी आहेत. म्हणजे बघा ह्याच शाळेमध्ये शिकणारी मुलं सुद्धा आज ह्याच शाळेत शिक्षक म्हणून आहेत. म्हणजे आपल्या समोर आदर्श आहे या शाळेचा की इथं जी शिकणारी मुलं नोकरीला पण लागली शेतीत पण चांगली प्रगती केली व्यवसाय सगळ्या क्षेत्रामध्ये राजकारणात सगळीकडे पुढे पुढे गेलेले आहेत. तर असा हा आपल्या ह्या शाळेचा लौकिक आहे. आणि यामध्ये आता इतर शाळा नवीन झालेल्या आहेत पण फार जुन्या काळापासून ही शाळा आहे याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. आणि वेगवेगळ्या आपली शाळा ही सगळ्या शालेय स्पर्धा असतील तुमच्या स्पर्धा परीक्षा असतील नवोदयच्या परीक्षा असतील नवोदयमध्ये आपली मुलं गुणवत्ता यादीत आलेले आहेत. स्पर्धेमध्ये आपली मुलं तालुका स्तरापर्यंत जिल्ह्यापर्यंत वेगवेगळ्या याच्यात त्यांचे क्रमांक आलेले आहेत. तुम्ही सर्वजण सांस्कृतिक क्रीडा तसेच अभ्यासाच्या बाबतीत सगळ्या दृष्टीने आपली शाळा पुढे पुढे जात आहे. आणि याच्यासाठी आपल्याला आपल्या शाळेचे मुख्याध्यापक गुलाबगंगा दळवी सर तसंच पंडित पवार सर बागुल सर आहेत
आणि आपला सर्व स्टाफ त्यासोबत शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी मदतनीस आपल्या शालेय पोषण शिजवणारे आहेत। तर अशा प्रकारे यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देवीदास पवार तसेच सगळं ती टीम आपल्याला खूप चांगली मदत करते, सपोर्ट करतात आणि शाळेची सहल असो किंवा वनभोजन असो वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सहभागी घेतो आपण। त्यानंतर गावाची सफाई असो, जनजागृती असो, या सगळ्यामध्ये आपण लोकांपर्यंत पोहोचतो। म्हणजेच आपली शाळा केवळ गुणवत्ताच नाही तर समाजात जे समस्या आहेत किंवा साफसफाई ह्या सगळ्याच्यात आपण सहभागी होत सर्वांगीण विकास कसा मुलांचा होईल आणि ह्या देशाचा भावी नागरिक कसा घडेल यासाठी आपण प्रयत्नशील आहोत। म्हणजे असंच जशी शाळा जुन्या काळापासून आली तशी पुढे घेऊन जाणं आपल्या हातात आहे आणि ते आपण करतो। यासाठी सर्व आपली शाळेची टीम, गावाची टीम, तुमच्या ह्या पूर्ण परिसरातील सर्व पालक आपल्याला खूप सहकार्य करतात। या प्रकारे तुम्ही सुद्धा आणि यामध्ये मुलांनी चांगल्या प्रकारे लक्ष दिलेलं राहतं खेळात किंवा सगळ्या गोष्टीमध्ये, तर त्यानुसार आपल्या शाळेची ही प्रगती होत राहते। आपलं नाव केंद्र स्तरावर, बीट स्तरावर, तालुका स्तरावर आपल्या शाळेचं, गावाचं आपण लौकिक वाढवलेलाच आहे। तर अशा प्रकारे आपण आपली शाळा पुढे घेऊन जात राहू। आता सुद्धा आपल्या येऊ घातलेल्या स्पर्धा आहेत त्याची आपली तयारी चालू आहे आणि त्यानुसार आज आपण आता पुढील सकाळचं झालं नियोजन, साफसफाई झाली, परिपाठ झाला, आता पुढील आपल्याला दिवसभराचं नियमित काम करायचं आहे। चला तर आपण हे सांगितलं, ही शाळेची जी प्रगती आहे त्या प्रगतीमध्ये हे सर्व गोष्टी समाविष्ट आहेत। पण अजूनही शाळेला पुढे नेण्यासाठी शाळेची जी भौतिक सुविधा आहेत त्या गरजेच्या आहेत। कारण सुरुवातीला इथं 2-3 पत्र्याचे वर्ग होते, आता हा वर्ग दुरुस्त केलेला आहे। तर अशा प्रकारे जर भौतिक ह्या इमारती त्याची गरज आहे। इथं इमारत ही आहे वर्गखोली, ती थोडी मोडकळीस आलेली आहे, तिकडचं निर्लेखित केलेले आहेत, 2 इमारती निर्लेखित केलेल्या आहेत। म्हणजे एवढे मुलं शिकण्यासाठी येतात तर इथं साधारणपणे आपल्याला अजून 3 नवीन वर्गांची गरज आहे। त्याच्यानुसार इथं परिसरात सुद्धा आपल्याला आपण सांगितलं होतं इथं थोडं मुलांना ब्लॉक बसवणं वगैरे ते, त्यानंतर इतर ज्या भौतिक सुविधा आहेत स्वच्छतागृह वगैरे, पाण्याची सोय तर पाणी दररोज येतं पण थोडंसं त्या गोष्टींची गरज आहे। आणि आपल्या गेटच्या समोर आता काही नाही पण आपल्याला पावसाळ्यामध्ये तिथं चिखल होतो तर त्या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे आपल्याला सिमेंट कॉन्क्रीटचा थोडा रस्ता करून द्यावा। कारण काय, सगळे जर गावाचे प्रत्येक घरचं मुलं इथं शिकायला येतं तर त्या ठिकाणी सगळ्या गावचे म्हणजे पूर्ण घरातले एक माणूस इथं रोज येतं म्हणजे तुमच्या रूपाने, तर तिथं सोयी सुविधा झाल्या पाहिजे। कारण पावसाळ्यात तिथं चिखल होतो, माहित आहे ना तुम्हाला। तर त्या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे तो तिथं थोडासा गेट समोर आपल्याला रस्ता, इथं ब्लॉक बसून किंवा आपल्याला वर्ग खोल्या पावसाळ्यात गळतात, मग इथं आपण दिवसभर बसतो तर वर्ग खोल्या गळतात, आपले पुस्तकं भिजतात, आपण भिजतो, तर हे झालं पाहिजे असं म्हणजे आपण सांगितलेलं आहे। तर तुम्हाला पुढे घेऊन जाण्यासाठी ह्या भौतिक गोष्टी आपल्याला खूप गरजेच्या आहेत। आता सर्वांनी बघा तुम्ही रांगेत जायचं। तर नमस्कार सर, मी आता तुमच्याकडे आलोय, तर तुमचं नाव काय आहे सर? माझे नाव गुलाब गंगा दळवी, मी या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून आहे। तर शाळा तुम्हाला सर कशी वाटली आणि तुमचं म्हणजे निवृत्ती कधी झाली इथं, म्हणजे आले कधी? मी सर आत्ता आलो इथं 2021 मध्ये। मी आल्यानंतर शाळेचा जो परिसर होता तो थोडासा म्हणजे एकदम भौतिक सुविधा बाबतीत थोडस मागे होता, परंतु मला आता या ठिकाणी 3 वर्षे होत आलेले आहेत। 3 वर्षामध्ये कंपाऊंड झालेलं आहे, तिथून तर विद्यार्थ्यांची प्रगती पथावर आलेली आहे। आणि काही अजून सुधारणा करायला पाहिजे काय, म्हणजे अडचणी काय आहेत थोडक्यात? अजून या ठिकाणी जर सुधारणा करायची राहिली तर या ठिकाणी जीप शाळा या ठिकाणी आमच्या केंद्रामध्ये 1 नंबरची शाळा तयार केलेली आहे, विद्यार्थी संख्या भरपूर आहे, परंतु या ठिकाणी अत्यंत महत्वाची गरज जी भौतिक सुविधा त्या म्हणजे या ठिकाणी कमीत कमी 3 इमारती जर राहिल्या तर प्रत्येक वर्गाला 1 शिक्षक
राहील आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता पूर्णपणे वाढीस लागेल. तर आम्ही आता पुढची माहिती पाडवी सरांकडे घेऊच. हा चालेल, ठीक हो. आहे सर. तर कोणत्या वर्गात पहिले जाणार आहे? आता आपल्या शाळेतील जे दुसरी आणि तिसरीचा वर्ग आणि इकडे 7वीचा वर्ग आहे त्या वर्गामध्ये आपण जाऊया. चला. चला गुड मॉर्निंग. तर हा सर कितीचा वर्ग आहे? आणि आता तुम्ही प्रोजेक्ट वरती काय दाखवणार? प्रोजेक्ट वरती आपण एक धडा घेणार आहे. जो आपण रेग्युलर पाठ घेतो तो आपण दाखवणार आहे. सर म्हणजे सर्व फळ्यावरतीच घेता का? आणि काही आपण जे अवघड घटक हा. असतात ते आपण टीव्हीवर पण घेतो. म्हणजे पोरांना समजायला सोपं जातं. शिकवा सर. तुमचं काम चाललंय. आम्ही आता दुसऱ्या वर्गात जातो. सर आता आपण कोणत्या वर्गात जाणार आहे? आपण इकडेच बाजूला असणार आहे. आता 7वीचा वर्ग आहे इकडे. चला. गुड मॉर्निंग. सिट डाऊन. या वर्गामध्ये आता जे आपले मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे भरलेले आहेत आपले, तर त्यामध्ये ह्या वैशाली गावित मॅडम आहेत. त्यांच्याकडे इथं वर्गात दिलेला आहे आणि त्या हा वर्ग घेत आहे. गावित मी कार्यप्रशिक्षण तर्फे इथे शाळेमध्ये लागलेली. तर माझ्याकडे 7वीचा वर्ग दिलेला आहे आणि पट आहे 45. चला तर आपण आता मॅडमची हजेरी घ्यायचं काम चालू आहे. तर आपण त्यांचा वेळ न घेता म्हणजे डिस्टर्ब न करता त्यांना पण दुसरं काम आहे. तर आपण आता दुसरीकडे बाहेर म्हणजे दुसऱ्या वर्गाकडे जाऊ. चला पाडवी सर. किरण रामनाथ पिटे, चेतन राजू बोरसे, ललिता काशीनाथ पवार, काजल वसंत गावित, गीतांजली जयराम गावित, गौरी हिरामन गावित. आणि सर हा वर्ग कोणता वर्ग आहे? वर्ग नाही, इथं म्हणजे ते जुनं ऑफिस होतं पण आता ऑफिस तिकडं झाल्यामुळे आपण धान्याची कोठी केलेली आहे. चला तर आपण आता धान्याची कोठी बघू बर. तर ही आपली धान्याची कोठी आहे. यामध्ये ह्या मोठ्या कोठ्यामध्ये तांदूळ ठेवलेले आहेत. इकडं ते इतर धान्यादी माल आहे आणि हे इथं तांदळाचे हे कट्टे आहेत, त्यामध्ये तांदूळ आहे. आणि सर म्हणजे कोठे वगैरे म्हणजे शाळेला किती येतं? महिन्याला का 3 महिन्यातून कसं? महिन्याला येतं हे सगळं धान्य, आपलं तांदूळ इतर धान्यादी माल. आणि ते मग आपण इथून तिकडं मग पोषण आहारवाले घेऊन साफसफाई करून अजून दररोजचं. बरं आता आपण तिकडे जाणारच आहे पण मग थोडंसं बघू बरं. चला तर. इकडे तांदूळ आहेत आणि डाळी कुठं आहे सर? डाळीच्या इकडं आहे मसूरची डाळ. दुसरं इकडं मसाले आहेत. सर इथं काय पाण्याची व्यवस्था आहे का? हां, तर आपण पाण्याच्या टाक्या बाहेर ठेवतो आणि ते उन्हामुळे गरम होतात आणि उन्हाळ्यात ते गरम पाणी किंवा त्यापेक्षा आपण शाळेच्या मध्ये ह्या 3 टाक्या ठेवलेल्या आहेत. इथून नळ कनेक्शन तिकडं काढलेलं आहे. त्या ठिकाणी 10-15 तोट्या काढलेल्या आहेत. तिथं हे पाणी तिकडं मुलांना पिण्यासाठी जातं, इकडं पोषण आहारसाठी जातं. म्हणजे स्वच्छता पण राहते आणि हां, हे टाक्याचं पाणी आहे आणि स्वच्छतागृहासाठी स्वतंत्र टाक्या आहेत. चला सर आता आपण दुसरीकडे जाऊ बाहेर. आता आपण पोषण आहारचं धान्य ठेवण्याची जागा पाहिली आणि पोषण आहार शिजवणारे या ठिकाणी असं धान्य निवडून आणि इकडं पोषण आहार शेड आहे, किचन शेड, याच्यामध्ये शिजवत असतात. तर तुमचं नाव काय आहे? दुळाबाई मनोहर राठोड. आणि तुम्ही केव्हापासून इथं काम करता? दुपारचं जे जेवण शिजवताना तिथं आपण बाहेर आहे. आता सर नाव काय त्यांचं? त्यांचं चंद्राबाई गावित. आणि या ठिकाणी तिकडं गॅस पण आहे, गॅसची सुविधा. आणि इकडं मोठ्या आपल्या चुलीवर पण इथं ठेवलेलं आहे. बाहेर या थोडंसं. तर नाव काय आहे तुमचं? चंद्रा मनाजी गावित. आणि तुम्ही केव्हापासून म्हणजे इथं भोजन शिजवता? 2008 पासून. 2008 का? आणि तेव्हापासून म्हणजे तुम्हाला काही अडचणी वगैरे होतात का जेवण बनवायला? काही अडचणी काही नाही. लाकडं तेच आणून देता, भाजीपाला सर आणता आणि आम्ही फक्त पोषण आहार शिजवतो. अडचण काहीच नाही. आम्हाला गॅस पण आहे, सर्व आहे का? म्हणजे तुम्हाला एकदम सोयीचं आहे बा सर्व. चला तर आपण आता मध्ये कसं सोय आहे ते बघणार आहे, स्वच्छता कशी आहे ते बघणार आहे. तर इकडे समोर मसाल्याचे डबे वगैरे आहेत आणि हे डाळीचं आहे का?
आणि इकडं भात शिजू राहिलंय. आज योगायोगाने आपण पण आले आणि या ठिकाणी आमच्या शाळेच्या आरोग्य तपासणीसाठी आरोग्य पथक पण आलेलं आहे. शाळेची आरोग्य तपासणी ह्या मुलांची होत आहे, इतर वर्गांची झाली आणि ह्या मुलांची आता होत आहेत. तर या इकडं जरा आपण ते पण बघूया. डॉक्टर आलेले आहेत, त्यांचे कर्मचारी आलेले आहेत आणि शालेय आरोग्य तपासणी आज आपल्या शाळेची या मुलांची देखील इथं होत आहेत. डॉक्टर झोपळे आणि त्यांचा स्टाफ संपूर्ण आलेला आहे. त्यानुसार ह्या मुलांची आरोग्य तपासणी चालू आहे. आपल्या या मुलांची कोणाला सर्दी, खोकला, ताप किंवा इतर मेजर काही आजार असतील तर त्या बाबतीत ह्या मुलांची तपासणी केली जात आहे. आणि ही आरोग्य तपासणी जे कोणी मेजर त्यांचा आजार असेल किंवा काही त्यासाठी पुढे रेफर केले जातात, त्यांची नावं लिहून घेतली जातात आणि आपल्या शासकीय योजनेनुसार त्या मुलांची आरोग्य तपासणी होऊन त्यांना पुढे आरोग्याचा लाभ पण दिला जातो. अशा आपल्याकडे पथक आलेलं आहे. तर नमस्कार मॅडम, तुमचं नाव काय आहे? मी डॉक्टर योगिता गुलजारीलाल झोपळे, RH सुरगाणा येथील वैद्यकीय अधिकारी. आणि तुमची कितवी शाळा आहे मॅडम? आज मी ही दिवसभरातली 3री शाळा आहे. पहिल्या 2 शाळा कोणत्या झाल्या? मी आता सध्या जनकल्याण माध्यमिक विद्यालय शिंदे इथून विद्यार्थी चेक करून आलेली आहे. चला, तर तुमचं काम चालू आहे मॅडम. आता सरांसोबत दुसरीकडे जातो. चला. तर सर, आपण आता ग्राउंड वरती आहे. आता तुम्ही ग्राउंड बद्दल आणि परिसराबद्दल तुम्ही थोडीशी माहिती द्या. बरं. तर या ठिकाणी इथं अगोदर म्हणजे हे कंपाऊंड किंवा जागा आपल्याला कमी होती, इथं ग्राउंड होत नव्हतं. इथं 2 वर्ग खुले निर्लेखित करून आपण ते JCBने हे लेवल करून घेतलेलं आहे. आणि इथं मुलांना आता कबड्डीसाठी हे कबड्डीचं ग्राउंड आखणी केलेली आहे. तसंच या ठिकाणी इथं आपण खो खोचं ग्राउंड इथं तयार केलेलं आहे. म्हणजे इथं जागा नव्हती, पण आता आपल्याला खो खोचं हे ग्राउंड, कबड्डीचं ग्राउंड आणि परिसरात हे जे झाडं आहेत हे मुलांनी लावलेले आहेत. आणि थोडंसं मागे बघू. हे बघा, ही शाळेची भिंत म्हणजे पडायला आलेली आहे. सांगत होतो या ठिकाणी 2 वर्ग खोल्या होत्या, त्या निर्लेखित केलेल्या आहेत. मंजूर होऊन आपण त्याचा लिलाव करून त्याचा भरणा करून शासन स्तरावर भरणा केलेला आहे. त्या 2 वर्ग खोल्या नवीन येणं अपेक्षित आहे आणि ही वर्ग खोली ही निर्लेखित आहे. आणि इकडे आहे शाळेचा मागचा भाग. तर ही वर्ग खोली निर्लेखित झालेली आहे आणि याच्या जागी पण आपल्याला नवीन वर्ग खोली अपेक्षित आहे. आणि अशा प्रकारे ही वर्ग खोली आहे. आणि सर, बाथरूमची सोय म्हणजे पाण्याची सोय, बाथरूमची सोय कुठं आहे? म्हणजे इकडं तर बाथरूम आणि मुलींचं स्वच्छतागृह तिकडे आहे, मुलांचं स्वच्छतागृह त्या बाजूला आणि ते पिण्याचं पाण्याची सोय आहे. चला, तर आपण आता तिकडं स्वच्छता बघू. तिकडं तर शाळेमध्ये सर कोणते कोणते झाडं लावलेले आहेत? या शाळेमध्ये सर्वप्रथम मुलांनी म्हणजे त्यांना आवड व्हावी म्हणून त्यांच्याच घरून हे केळीचे झाडं आणलेले आहेत. केळीचे झाडं लावले आहेत. इतर झाडं आपले हे डिडोनचे हे बाकीचे इतर लावलेले आहेत. गुलमोहरचं आहेत, करंजाचे झाड आहेत. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना जसं चांगलं वाटलं त्याच्या इथं काय केलं, हे झाडं जतन करण्यासाठी आम्ही मुलांना त्यांचे स्वतंत्र झाड आहेत, 2-2, 3-3 मुलांना त्यांचे झाड वाटून दिले. आणि त्याच्यानं काय सर होतं का, जो तो आपलं झाड पण सांभाळतो. म्हणजे मुलांचं असं लक्ष झाडाची चांगली निगा ठेवेल म्हणून त्या मुलांनी 2-2-3 ग्रुप आहे आणि त्यांनी हे झाडं लावले. तेच सफाई करतात, तेच झाडांना पाणी देतात. झाडाला थोडं जरी काही तर ते त्याची एकदम लहान मुलासारखी सांभाळ करतात. कारण की त्याने स्वतःने घरून एवढी मेहनत करून आणलेला आहे. म्हणजे त्या प्रकारे हे झाडाचं जतन झालेलं आहे. ते त्या झाडांना नुकसान कोणाकडून होऊ देत नाही, त्याची काळजी घेतात. चला सर, आता आपण बाथरूम वगैरे कुठं आहे म्हणजे स्वच्छता साठी आणि पाणी पिण्याचं पाणी कुठं हे करताना तिकडे जाऊ. सर, इकडे काही पाण्याची सोय आहे का? हा, म्हणजे तिथं तुम्हाला दाखवलं ना पाण्याच्या टाक्या. हा, तिथून ते नळ कनेक्शन इथं ह्या तोटे आहेत मुलांना. मग इथं पिण्याचं पाणी या ठिकाणी मुलं पाणी पितात, हे नळ काढलेले आहेत. आणि इकडं बाथरूम वगैरे. हा, हे मुलांचं स्वच्छतागृह आहे आणि इकडे हे मुलींचं स्वच्छतागृह आहे. आणि आपल्या शाळेत जे TV प्रत्येक वर्गाला स्मार्ट TV आहेत, तर हे डिश आहे त्याच्यावर वरती हा, हे डिश आहे. याच्यातून मग जे आपले दूरदर्शनवर इतर चॅनलवर जे काही कार्यक्रम दाखवले जातात तो TV पण आहे. वर्गामध्ये प्रोजेक्टर, इतर स्मार्ट TV सगळ्या डिजिटल सुविधा आहेत आपल्याकडे. शाळेमध्ये इथं आताच मतदान केंद्र, ह्या वर्ग आणि इकडचा वर्ग दोन्ही मतदान केंद्र होते.
आणि या ठिकाणी आता आपण पेंटर पण बोलवलेला आहे आणि वर्गाची इतर वर्ग झालेत पूर्ण. बाहेरची रंगरंगोटी चालू आहे, म्हणजे शाळेचं काम वर्गातील आतील जे रंग होते, जे चित्र काही काढून ते झालेले आहेत. आता बाहेर इकडं कलरिंग झालेलं आहे, या ठिकाणी रंगकाम चालू आहे. तर आता आपल्या शाळेत बरेच सांस्कृतिक कार्यक्रम काही आपण घेतो. तर हा स्टेज अगोदर लहान होता, तर एवढा मोठा स्टेज इथं आपण सांस्कृतिक जसं का आंब्याला पाळ होती ते छोटंसं होतं, मग आपण थोडं थोडं वाढवत एवढं मोठं झालंय. खूप मोठं स्टेज, कारण इथं आपण सांस्कृतिक कार्यक्रम घेतो. समोर बसण्यासाठी साईडला परिसर पण बघू शकता, किती असा मोठा परिसर आहे. म्हणजे आता जसं की आपण सांगितलं, हा जो शाळेचा आहे हा म्हणजे इथं सांस्कृतिक कार्यक्रमासाठी हे स्टेज आहे आणि समोर ही मोकळी जागा आहे. इथं जे बघणारे असतात ते समोर बसतात, पालक किंवा विद्यार्थी, इथं कार्यक्रम होतात. आणि ह्या ग्राउंडमध्येच म्हणजे जाळीचं कंपाऊंड आहे, परत हे वॉल कंपाऊंड आहे आणि यामध्ये मधोमध इथं शाळेच्या आवारामध्ये कबड्डीचं आणि खो खोचं ग्राउंड देखील आपल्याला मध्येच आहे. म्हणजे खेळायला पण एकदम मस्त सोय आहे शाळेच्या मधोमध. म्हणजे तेच इथं शाळेच्या मध्ये मुलं बाहेर जाणार नाही, समोर आपली कमान आहे, त्या ठिकाणी गेट, म्हणजे शाळेच्या मध्येच सगळे खूप चांगल्या सुविधा आहेत. तर मित्रांनो, जेवणासाठी अशी सोय आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष चषक आहेत. यामध्ये ह्या मुलांना आणि मुलींना हे जे खेळाचे ड्रेस दिलेले आहेत हे ग्रामपंचायत शिंदेदिगर यांनी दिलेले आहेत. तसंच इतर मुलांना जो सफेद टी शर्ट वगैरे आहेत ते आम्ही शाळेतून घेतलेले आहेत आणि 20 ड्रेस साधारण ते शाळेने विकत घेतलेले आहेत. हे 20 ड्रेस साधारण आपल्या ग्रामपंचायतने दिलेले आहेत. अशा प्रकारे हे खेळासाठी पण ह्या मुलांना हा ग्राउंड आणि इतर सुविधा हे सगळ्या उपलब्ध आहेत आणि ह्या मुलांची प्रगतीत भर पडण्यासाठी हे खूप चांगलं आहे. त्यानुसार आता थोडा वेळ आपण ह्या मुलांचा आता खेळाचा सराव घेणार आहोत. सगळेजण बसलेले आहेत, तर आता आपण थोडं खेळाची प्रॅक्टिस करणार आहोत. चला कॅप्टन, चल आवरा, चल. ते तिकडे कॅप्टन बसलेले आहे, पण मग आता तुम्ही 2 कॅप्टन मला सांगायचं. तू बोल. ठीक आहे, तुमचा विन काय चला तुम्ही तिकडे थांबा, शिटी वाजवायचं. चला तुम्ही थांब इथं उभं राहा. चला तुम्ही राऊंड मारा. आउट. हा.